या श्रद्धांजली सर्वांना उपेंद्र शेंडे यांना वाहत असताना ज्या दिशेने बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंनी एक आपला स्वतंत्र विचार म्हणजे एक रिपब्लिकन पक्षाला न्याय देण्याच्या अनुषंगाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ मजबूत करण्याच्या अनुषंगाने दलित समाज असेल, अल्पसंख्याक असेल, ओबीसी समाज असेल, या सर्व समाजाला न्याय देण्याच्या अनुषंगाने जो रिपब्लिकन पक्षाची जी स्थापना झाली त्यावर नेहमी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी त्याला आपला एक हे केलं होतं, प्रण मानलं होतं आणि त्या याला घेऊन नंतरच्या काळामध्ये जयश्रीबाई असतील, दत्ता कट्टे असतील, शामबाबू खोब्रागडे असतील, गिरीशभाऊ खोब्रागडे असतील आणि त्यानंतर जी रिपब्लिकन पक्षाची ज्यांची आज आपण श्रद्धांजली वाहिली अशी उपेंद्र शेंडे यांची जी भूमिका होती, एक रिपब्लिकन चळवळीला न्याय देण्याच्या अनुषंगाने एक स्वतंत्र विचार आणि कोणाचा याच्यामध्ये आम्ही याचा बळी न पडता म्हणजे एक स्वतंत्र विचाराला घेऊन काँग्रेस असेल, बीजेपी असेल, हे काही आमचे काही घर होऊ शकत नाही आणि एक आपल्या स्वतंत्र विचाराने येणाऱ्या काळामध्ये जी रिपब्लिकन पक्षाची बांधणी आहे, येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहेत, जिल्हा परिषदच्या आहेत, महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, या स्वतंत्र विचाराला घेऊन आम्ही स्वतंत्रपणे आणि स्वतंत्रपणे जे काही इतर पक्ष जे येत असतील, माधवराव जानकर जी या ठिकाणी आहेत, आम्ही त्यांच्यासोबतही अजून बाकी इतर पक्षांसोबत घेऊन या महाराष्ट्रातील येणाऱ्या निवडणुकीला आम्ही समोर जाण्याचा कटिबद्ध आहोत असं मला या ठिकाणी श्रद्धांजलीपर या ठिकाणी त्यांना आपण श्रद्धांजली येणाऱ्या काळामध्ये हीच खरी श्रद्धांजली असं मला रिपब्लिकन पक्षाच्या वतीने असं म्हणता येईल. मार्गदर्शक होते. बहुजन चळवळीचा एक अतिशय मार्गदर्शक चेहरा होता आमचा. त्यांच्या श्रद्धांजली सभेस आदरणीय तानसेनभाई ननावरे, आशाताई लांडगे, आपले या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खोब्रागडे साहेब, नरभवणे साहेब असतील, या सर्वांच्या माध्यमातून आज इथं शिवसेनेचा प्रतिनिधी होता, राष्ट्रवादीचे जयदेव माजी आमदार जयदेव गायकवाड होते, रिपब्लिकन पार्टीचे बहुतांशी गट आठवले साहेब असेल, तानसेन ननावरे साहेब असतील किंवा सुरेश केदारे असतील, ही सर्व मंडळातून एक वैचारिक बैठक आज झाली आणि अतिशय चांगला मितभाषी माणूस आम्ही मार्गदर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहत होतो. पण आज आनंद वाटला असता की ह्या फोरीपच्या गटाचा एखादा नगरसेवक स्टेजवर पाहिजे होता, एखादा आमदार पाहिजे होता किंवा एखादा खासदार पाहिजे होता. परंतु आज आम्ही ह्यातून काहीतरी बोध घेऊन हे सारे रिपब्लिकनचे आमचे भाऊ सर्व आम्ही एकत्र करून थोड्या दिवसात तानसेनभाई वगैरे आम्ही सर्वांना मिळून एक सेमिनार ठेवणार आहे. काही बुद्धिजीवी लोकांच्यातून आमच्यात काही सूचना, आमच्यात जे काही कमी असत, आमचंही चुकत असत, जर दुरुस्ती करून जर काही महाराष्ट्रात नवीन आयाम काय देता येतोय का आणि त्यांच्या विचारानं या उपेंद्र शेंडे साहेबाच्या श्रद्धांजली सभेच्या माध्यमातून महाराष्ट्रात काय भारतात एक चेंज काय करता येतोय का, परिवर्तन काय करता येतोय का, एक सिस्टम कशी बदलता येईल. काँग्रेस आणि बीजेपीला हीच व्यवस्था अशीच ठेवायची आहे. आम्ही व्यवस्था बदलणाऱ्यातल्या यादीतली माणसं आहोत, अहिरे वर्गातल्या नाही. तर नाहिरे वर्गाची भाषा आमची कशी सक्सेस होईल हीच त्यांना आदरांजली असेल. त्यानं काय होणार, आमच्या बहुजन समाजातले नेते जाणार, आम्ही नुसतं श्रद्धांजली सभेलाच येणार आणि सत्ता मात्र दुसऱ्याकडेच जाणार. ही सत्ता दुसऱ्याकडे जाणार. आमच्या माणसांना अलर्ट करण्यासाठी तर कमीत कमी असे प्रोग्राम घेत जाऊ आणि आम्ही थोड्या दिवसात तो प्रयोग आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. मीडियाचं देखील अभिनंदन करतो की ही जास्तीत जास्त उपेंद्र शेंडे साहेबांना ही आदरांजली ठरत आणि त्यांच्या विचाराचं आम्ही राज्य आणण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. शेंडे साहेब हे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंच्या पक्षाचे कार्यकर्ते होते. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे असतील, दत्ता कट्टी साहेब असतील, ईश्वरीबाई असतील, श्यामबाबू असतील, गिरीश बाबू असतील, यांनी जो मार्ग बाबासाहेबांची चळवळीची जी दिशा आहे त्या मार्गावर ह्या सगळ्या मान्यवर नेत्यांनी मार्गक्रमण केलं. ते आदर्श डोळ्यापुढे ठेवून उपेंद्र शेंडे साहेबांनी रिपब्लिकन पक्षाची वाटचाल केली. त्यांना मोठमोठ्या ऑफर होत्या, परंतु रिपब्लिकन पक्ष सोडून ते कधीही कुठे गेले नाहीत. ते कायम जमिनीवर राहिले, कार्यकर्त्यांमध्ये राहिले, जनतेमध्ये राहिले, समाजामध्ये राहिले. समाजाचे प्रश्न अन्याय अत्याचाराचे असतील, बेरोजगारीचे असतील, ज्या ज्या विषयावर लढता येईल त्या त्या विषयावर सातत्याने ते लढले. येणाऱ्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही स्वतंत्र लढलेलो आहोत. आता ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत, जी वाटचाल बॅरिस्टर साहेबांनी केली त्याच वाटचालीवर आम्ही वाटचाल करणार आहोत. आम्ही स्वतंत्रपणे लढवण्याची तयारी सुरू केलेली आहे. खरं तर शेंडे साहेबांच्या बरोबर चर्चा ह्या सगळ्या गोष्टींच्या झाल्या होत्या.
परंतु अशी दुःखद घटना घडेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. परंतु शेंडे साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टीला आमची जी चर्चा झाली त्याच्यात त्यांची हीच तयारी होती की आपण स्वतंत्रपणे लढलं पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही स्वतंत्रपणे लढून शेंडे साहेबांना आदरांजली देणार आहोत. ज्या रिपब्लिकन पक्षाचे नागपुरात 4 महापौर झाले, सातत्याने नगरसेवक तिथे निवडून येत होते, सातत्याने आमदार निवडून येत होते, हीच प्रक्रिया पुन्हा एकदा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करू. पण निव्वळ नागपूर नाही, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला, महाराष्ट्रातल्या सगळीकडे, अगदी मुंबई, कल्याण, औरंगाबाद असेल, नांदेड असेल, सगळीकडे, महाराष्ट्रात सगळीकडे आम्ही हा प्रयत्न करणार आणि हा पक्ष मोठा करणार आणि हीच खऱ्या अर्थाने शेंडे साहेबांना श्रद्धांजली असेल. या दृष्टिकोनातून आम्ही आमचं कामकाज करू. उपेंद्र शेंडे हे रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतलं एक आदर्श व्यक्तिमत्व, नेतृत्व होतं. त्याग, निश्चित, समर्पित जीवन, कसल्या प्रकारची अपेक्षा न करता त्यांनी आंबेडकरी चळवळीला वाहून घेतलेलं असं आदर्श व्यक्तिमत्व आज रिपब्लिकन पक्षातून हरपल्यामुळे रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि त्या समर्पित जीवन जगलेल्या उपेंद्र शेंडे यांच्या आजच्या ह्या अभिवादन सभेला विविध राजकीय पक्षाचे, विविध सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी, प्रमुख लोक आले होते. एक फार चांगलं असं वैचारिक मंथन झालेलं आहे आणि आज आम्ही असा निर्धार केलेला आहे की यानंतर बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शासन करती जमात बना. आम्ही त्या बाबासाहेबांच्या घोषणेला थोडस अजून पुढे नेऊन सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष निर्माण करण्याचं उद्दिष्ट उपेंद्र शेंडे यांना अखेरची श्रद्धांजली अर्पित करताना आम्ही निश्चय केलेला आहे. आणि त्यासाठी रिपब्लिकन आंबेडकरी समाजाने आपले प्रश्न, आपला मित्र, आपला नेता, आपला शत्रू निवडण्याची वेळ आलेली आहे. आणि त्या संदर्भात लवकरच आम्ही एक फार मोठ्या राज्यव्यापी चर्चेचं आयोजन करत आहोत, परिसंवाद आयोजित करत आहोत. आणि रिपब्लिकन पक्षाला, आंबेडकरी समाजाला आज जे राजकारणातून बेदखल करण्याचं काम सुरू आहे, रिपब्लिकन आंबेडकरी जनतेच्या प्रश्नांची, त्यांच्या चर्चाची, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या याची चर्चा देखील राजकारणामध्ये होत नाही, हे फार मोठं दुर्दैव आहे. आणि या राजकारणात बेदखल केलेल्या समाजाला, रिपब्लिकन पक्षाला सत्ताधारी पक्ष निर्माण करण्याचं काम आम्ही आजपासून सुरू केलेलं आहे.